दिवाळी जवळ आली आहे, त्यामुळे चकलीची भाजणी करायची सगळ्यांचीच तयारी चालू असेल, त्यामुळे म्हटलं आपण पण व्हिडिओ टाकावा चॅनलवरती। तर त्यासाठी मी कसं घेतलं आहे, हे एकदम योग्य प्रमाण आहे, या पद्धतीत करून बघा, तुमची जीवनामध्ये कधीच चकली फसणं योग्य। तर इथे अर्धा किलो तांदूळ घेतले आणि इथे पावशर हरभरा डाळ घेतली। पहिले वजन सांगते, नंतर वाटीचं माप सांगते। तर इथे अर्धा किलो तांदूळ, पावशर हरभरा डाळ आणि इथे 125 ग्रॅम मूग डाळ आहे, 125 ग्रॅम। त्यानंतर 125 ग्रॅम उडीद डाळ घेतली। मूग डाळ आणि उडीद डाळ 125 ग्रॅम घेतली आहे वजनी। आणि पोहे घेतलेत 60 ग्रॅम, हे थोडेच घेतलेत। आणि बाकीच्या ज्या वस्तू लागणार आहेत भाजणीसाठी, म्हणजे ओवा, जिरी, धने, हे सगळे ज्यावेळेस आपण भाजणी भाजणार आहोत त्यावेळेस मी ते घेणार आहे, त्यावेळेस परत दाखवेन वाटलं सर। पण आता ह्या ज्या वस्तू आहेत, ह्या डाळी, हे जे धान्य आहेत, हे आपल्याला छान असं धुवून घ्यायचे। त्यामुळे जे धुवायचं आहे ते सगळ्यात अगोदर मी दाखवते, त्यामुळे कन्फ्यूज होत नाही। आणि सगळे एकदम जर वस्तू एकदम दाखवल्या तर काय होतं की आपल्याला वाटतं की हे भाजायचं आहे का, हे धुवायचं आहे का, त्यामुळे असं कन्फ्यूज होतं। त्यामुळे ज्या धुवायच्या वस्तू आहेत त्याच मी आता सगळ्यात अगोदर दाखवते। त्यानंतर आपल्याला हे सुकून घ्यायचं आहे आणि नंतर भाजायचं आहे। मग भाजायच्या वेळेस तुम्हाला मी सगळं दाखवेल की अजून काय काय आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे। आता इथे हे वाट्यांचं माप सांगते। तर ही जी वाटी आहे, तर ही वाटी आपल्याला 2 वाट्या मी तांदूळ घेतले, मी तुम्हाला मोजून पण दाखवते, एकच मिनिट। आता ही जी वाटी आहे, जी आपण हरभरा डाळ घेतली होती, ह्या 2 भरून तांदूळ घ्यायचे, दाखवते। इथे सगळ्यात अगोदर 1 वाटी आणि ही 2 वाटी, बरोबर 2 वाटी तांदूळ घेतले। आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे। आता हे बघू शकता, हरभरा डाळ ही जी वाटी होती, ह्या 2 वाट्या तांदूळ घेतलेले। आता हे धुवून घ्यायचे। छान धुवून घ्यायचे। आता बऱ्याच व्हिडिओमध्ये असं दाखवतात की धुवू नका, ओल्या कापडाने पुसून घ्या, पण हे बघू शकता इतकं खराब पाणी निघतंय, त्यामुळे पुसून काय निघणार आहे। त्यामुळे शक्यतो धुवून घ्या, थोडा वेळ जास्त जातो, पण शक्यतो आपल्याला तांदूळ धुवूनच घ्यायचे आणि सगळ्या डाळी सुद्धा। आता इथे 3-4 पाण्याने मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले। आता हे आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावरती सुकायला ठेवायचं आहे आणि हे फॅन खाली अजिबात ठेवायचं नाही। नॅचरल जी हवा असते घरात त्यामध्ये आपल्याला हे सुकून घ्यायचे आणि उन्हामध्ये तर अजिबात सुकवायचं नाही, फॅन खालीच घरातच सुकवायचे बिना फॅनचं। आता हे छान आपल्याला कपड्यावरती पसरून घालायचे वाळायला। 3-4 तासांमध्ये आरामात सुकतात हे तांदूळ। फक्त त्याच्या डाळी असतात त्याला वेळ लागतो सुकायला।
आता तांदूळ झाले सुकायला टाकून. आता मी पुढच्या डाळी धुवून घेते. डाळी पण किती मळालेल्या असतात बघा, त्यामुळे याला धुणंच गरजेचं असतं. पुसून तर अजिबात ठेवू नका, कारण ह्याला पावडर वगैरे लावलेले असते, त्यामुळे ते जर नाही. आता डाळ सुकायला घालते. डाळ पण छान 3-4 पाण्याने धुवून घेतली मी स्वच्छ. आणि पोहे दाखवले आहेत प्रमाणासाठी, पण ते धुवायचे नाहीत आपल्याला. ते डायरेक्ट जेव्हा आपण भाजणी भाजणार आहे त्यावेळेस ते भाजायचे आहेत. आणि भाजायच्या वस्तू मी नंतर दाखवेलच, पण ह्या ज्या धुवायच्या आहेत ना त्या दाखवल्यात सगळ्यात अगोदर. छान अशी वाळून द्यायची याला. घरातच 3-4 तासांमध्ये सुकते ती. आणि आता इथं वेळ वाचावा म्हणून ही जी मूग डाळ आहे ती आणि उडीद डाळ दोन्ही एकत्र धुवायच्या आहेत आणि सुकायला पण एकत्र घालायच्या आहेत. त्यामुळे आपला वेळ पण वाचतो आणि काम पण वाचतं. आता इथे मूग डाळ आणि उडीद डाळ पण धुवून झाली, हे पण मी सुकायला घालते. हे वेगळं का सुकायला घालायचं त्याचं एक कारण आहे. कारण तांदूळ भाजायला जरा कमी वेळ लागतो, हरभरा डाळ भाजायला जास्त वेळ लागतो आणि ह्या मूग डाळ आणि उडीद डाळ भाजायला कमी वेळ लागतो. त्यामुळे सगळे वेगवेगळे टाईम लागल्यामुळे आपण हे वेगवेगळं सुकायला घालतोय, म्हणजे भाजायला सुद्धा वेगवेगळं भाजता येईल आपल्याला. आणि एकत्र भाजल्यावर काय होतं तर ते पण सांगते की तांदूळ मग करपू शकतं, म्हणजे जास्त भाजलं जाईल आणि हरभरा डाळ कच्ची राहील. त्यामुळे आपल्याला हे वेगवेगळं भाजायचं आहे. ज्यावेळेस भाजणार आहे हे सुकेल, जेव्हा भाजायचे तेव्हा मी दाखवेल पुढचं. आता इथे कढई गरम करायला ठेवली आहे आणि जाड बुडाची कढई घ्यायची, नेहमी पातळ घ्यायची नाही. आता इथे कढई गरम झाली, तांदूळ घालून घेते, ते भाजून घ्यायचे. आता हे आपल्याला मंद आचेवरतीच भाजायचं आहे, कारण मोठ्या फ्लेमवर भाजल्यावर बाहेरून भाजलं जाईल आणि आतून कच्चं राहील. त्यामुळे मंद आचेवरच हे भाजून घ्यायचे. आता यात बघू शकता तुम्ही हरभरा डाळ थोडीशी मिक्स झाली आहे. घरात लहान मुलं असल्यामुळे असं होतं, थोडंफार चालतं. हे छान भाजून घेते मी. आणि जास्त आपल्याला लाल करायचं नाही, हलकासा रंग बदलायचा आहे का, एकदम हलकासा. लगेच कळतं रंग चेंज झाल्यावर. आणि जास्त जर भाजलं तर चकली काळपट रंग येतो चकलीला, त्यामुळे जास्त आपल्याला तांदूळ भाजून नाही घ्यायचं. एकसारखं हलवले की सगळे तांदूळ व्यवस्थित भाजले जातात.
आणि चकली कोणत्या तेलामध्ये तळायची आहे ते पण मी सांगणार आहे. त्यामुळे चकली कधीच आपली विरघळत नाही तेलामध्ये. इम्पॉर्टंट आहे एक टिप, ती मी सांगते थोड्या वेळाने. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. इथे बघू शकता तांदूळ आता ह्या रंगावरती भाजलेले, आपण हलकसं सोनेरी रंगावरती ह्या पद्धतीत भाजून घ्यायचे. जास्त काही आपल्याला ह्याला लाल करायची काही आवश्यकता नाहीये. ह्या पद्धतीत तांदूळ भाजून झाले. आता हे काढून घेते आणि एकसारखं हलवत राहायचंय. एकसारखं हलवल्यावर फायदा हा होतो की सगळे डाळ व्यवस्थित भाजली जाते. आणि कधी कधी काय होतं, जेव्हा आपण हलवायचं थोडा कंटाळा करतो तेव्हा लगेच डाळ खाली करपते आणि रंग काळा येतो. त्यामुळे फार जास्त काही वेळ लागत नाही. आणि हे कमी प्रमाणात असल्यामुळे पटकन भाजलं जातं. आता इथे मूग डाळ आणि उडीद डाळ पण मी भाजण्यासाठी टाकली आहे. तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीत ही डाळ भाजून घ्यायची आणि लगेच काढून पण घेतली आहे. आता खाली तांदूळ, हरभरा डाळ, उडीद डाळ, मूग डाळ ह्या सगळ्या डाळी आता भाजून होत आहेत. आणि हे जरी प्रमाण म्हणजे आपल्याला ह्या जरी क्वांटिटी जरी कमी दिसत असली तरी पण ह्याच्या चकल्या भरपूर होतात. एक परातभर तरी चकल्या तयार होतात 1 किलोच्या भाजणीमध्ये. आणि हे मी स्टार्टिंगला दाखवलं नव्हतं कारण ते धुवायच्या वस्तू नव्हत्या. म्हणजे साबुदाणा आणि पोहे, जिरी नाही सॉरी ओवा, धने ह्या फक्त भाजायच्या वस्तू होत्या. त्यामुळे मी त्या स्टार्टिंगला दाखवल्या नव्हत्या कारण त्या धुवायच्याच नव्हत्या आपल्याला. मग ते कन्फ्यूज होतं सगळं. त्यामुळे मी जसं आपले स्टेप असेल तसं ते दाखवले. त्यानंतर आता इथे साबुदाणे घातलेत मी भाजण्यासाठी. ते पण एक दीड मिनटातच भाजून होतात. थोडेसे हलके वाटले आपल्याला हलवताना की लगेच काढून घ्यायचेत. हे काय लाल करायचे नाही अजिबात. लगेच कळतं, ते जाणवतं हलवताना. आपल्याला थोडं हलकं वाटतं. त्या स्टेपला लगेच काढून घ्यायचे साबुदाणे. त्यानंतर घालायचेत आपल्याला पोहे. आता इथे मी साबुदाणे काढून घेतले आणि पोहे घातले. पोहे भाजायला पण 1 मिनटं खूप झाला. आणि हे कसं असतं, कमी प्रमाणात असतं त्यामुळे लगेच भाजलं पण जातं. जास्त काही वेळ लागत नाही. आणि कढई एकदम गरम असते त्यामुळे पटकन भाजून होतं. आता पोहे पण भाजून होत आलेत. त्यानंतर काय घालायचं आहे दाखवते मी भाजण्यासाठी. खूप छान दिसते ना भाजणे, सुंदर कॉम्बिनेशन. आता इथे पोहे काढून घेतलेत. आता इथे मी धने घातलेत. ते शेंगदाणा गेला होता धन्यामध्ये, तो काढून घेतला. खडे वगैरे काही नाही येतात, शक्यतो खडे नसतातच, पण आपल्याला दिसतंच ते भाजताना. त्यानंतर आता इथे धने पण थोडे नॉर्मल लाल रंग येस तोपर्यंत भाजून घ्यायचे आणि लगेच काढून पण घ्यायचे. जास्त काही याला काळे वगैरे करायचं नाही किंवा डार्क लाल पण करायचे नाहीत, मग कडवटपणा येतो. त्यानंतर ओवा. इथे मी गॅस पूर्ण बंद केला होता कारण कढई खूप जास्त गरम असल्यामुळे गॅस जरी बंद केला तरी पण तो ओवा भाजला जातो. ते बघू शकता किती छान असे धने एकसारखे भाजलेत. त्यानंतर आता ते ओवा काढून घेते. खूप सुंदर दिसते ना. इथे आता ओवा काढून घेतलाय
आता हे छान आपल्याला दळून घ्यायचं आहे. घरी मिक्सरवरती पण हे बारीक होतं आणि तुम्ही गिरणीतून पण बाहेरून दळून आणू शकता किंवा घरची गिरणी असेल त्याच्यावर पण तुम्ही बारीक दळू शकता. पण काय होतं, जेव्हा आपण घरी दळतो तेव्हा ते भांडं एकदम स्वच्छ करूनच त्यावर भाजणी घालायला पाहिजे, म्हणजे बाकीच्या धान्याचा स्मेल येत नाही. आता इथे भाजणी मी मिक्सरवरतीच दळते, जास्त प्रमाणात नाही, 1 किलो आहे त्यामुळे मिक्सरवरती मी घरी दळते आणि 2-3 वेळा प्लस करून मी ही दळून घेतली. आता ही छान अशी चाळणीने चाळून घ्यायची आणि छान असं पीठ तयार होतं घरच्या घरी. कसं होतं, गिरणीत जर आपण दळायला दिली तर ते गिरणीवाले कशावर पण टाकतात, म्हणजे हरभरा डाळीवरती, मग ते जास्त चिकटपणा येतो त्याच्यामध्ये. त्यामुळे आपल्याला हे माहिती नसते ह्या गोष्टी की ते कशावरती टाकतात. त्यापेक्षा घरीच दळलेलं कधी पण चांगलं आहे. त्यामुळे ह्या पद्धतीत एकदा करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.